हॅलो फ्रेंड्स, आज आपण हे तिसरं पॅटर्न बघणार आहोत पोस्टरचं. हे पोस्टर मी चौकोन आकारामध्ये बनवलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी 3 कलर वापरले. तर हे कसं बनवायचं आपण पाहूया. इथे मी 3 कलर, हा जो ग्रीन कलर घेतला आहे तो मला 1 ग्रॅम लागला आहे आणि हा जो आहे पिंक कलर, इथे मला हा 2 ग्रॅम लागला आहे आणि राखाडी कलर जो वापरला आहे तो मी 3 ग्रॅम लागला आहे मला. तर हे 3 कलरच्या जागेवर मी इथे हे 3 कलर घेणार आहे. तर हे कसं बनवलं सुरुवात करूया. इकडे बघा, मी अगोदर पिवळा कलर वापरणार आहे. हा मधला राऊंड बनवण्यासाठी ह्या ग्रीनच्या जागेवर मी हा पिवळा कलर वापरला आहे. अगोदर बघा मी स्लिप नॉट करून घेतले. त्यानंतर 7 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 साखळ्या झाल्यावर इथे पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. इथे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा 3 साखळ्यांचा एक खांब झाला. पुढे एक साखळी घ्यायची. त्यानंतर टोटल आपल्याला 16 खांब बनवायचे. प्रत्येक खांबाच्या मध्ये एक एक साखळी घेत जायची. हा दुसरा खांब घेतला, त्याच्या पुढे एक साखळी घ्यायची. पुढे पुन्हा तिसरा खांब घ्यायचा आहे. तिसरा खांब झाल्यावर पुन्हा एक साखळी घ्यायची. चौथा खांब झाला, पुढे एक साखळी घ्यायची. टोटल आपल्याला असे एक एक खांब घेऊन असे टोटल 16 खांब घ्यायचे. मध्ये एक एक साखळी घ्यायची. इथे मी हे एक खांब एक साखळी असे हे टोटल 16 हा खांबांचा राऊंड पूर्ण केला आहे. हा 3 साखळ्यांचा पहिला जो खांब आहे तिथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. मध्ये जी एक साखळी आहे त्याच्या पुढे तिथे मुक्का खांब टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 3 साखळ्या झाल्यावर हा दुसरा खांब आहे तो स्किप करून त्याच्या पुढे जी साखळी आहे तिथे एक मुक्का खांब घ्यायचा. हा 3 साखळ्यांचा राऊंड करत जायचं आहे. 1 2 3 मुक्का खांब झाला. 3 साखळ्या घेतल्या, त्याच्या पुढे जो हा एक साखळीचा गॅप आहे तिथे मुक्का खांब टाकून घ्यायचा. मुक्का खांब झाल्यावर पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. त्याच्या पुढे जो एक साखळीचा गॅप आहे हा तिथे मुक्का खांब टाकून घ्यायचा. 3 साखळ्या घ्यायच्या. पुढच्या एक साखळीच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब बनवून घ्यायचा. पुढे पण सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. हा 3 साखळ्यांचा मी राऊंड पूर्ण करून घेतला आहे. शेवटचा हा 16वा राऊंड आहे 3 साखळ्यांचा. तो इथे पहिला जो आपण मुक्का खांब घेतलेला तिथे वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे. इथे हा जो 3 साखळ्यांचा पहिला राऊंड आहे तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचे अगोदर. हा 3 साखळ्यांचा एक खांब बनवून घेतला आहे. पुढे पुन्हा 3 साखळ्या घ्यायचे. टोटल या 6 साखळ्या झाल्या पहिल्या गॅपमध्ये. दुसरा जो गॅप आहे तिसऱ्या 3 साखळ्यांचा तिथे एक खांब बनवून घ्यायचा आहे. पुढे पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या.
त्याच्या पुढे जो हा 3 साखळ्यांचा गॅप आहे तिथे खांब टाकायचा आहे. पुढे पुन्हा 3 साखळ्या घेऊन प्रत्येक 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये एक खांब आणि 3 साखळ्या घेत जायचं. खांब जरा 3 साखळ्या घेतल्या त्याच्या पुढे पुन्हा 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये एक खांब टाकायचा. सेम प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे हा पिवळ्या कलरचा मी हा शेवटचा राऊंड होता. इथे आपण आता हा 3 साखळ्यांचा जो पहिला खांब आहे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. इथे मी धागा कट करून घेणार आहे. इथे आता आपल्याला हे जे 3 साखळ्यांचा राऊंड घेतला आपण इथे दुसरा कलर वापरणार आहे. इथे मी हा जांभळा कलर घेणार आहे. अगोदर स्लीप नॉट करून घ्यायचे. इथे आपला धागा चेंज करायचा आहे. जांभळा कलर मी वापरणार आहे इथे हा जो 3 साखळ्यांचा राऊंड घेतलेला आहे आपण इथे आपल्याला अगोदर पहिल्या राऊंडमध्ये स्लिप नॉट करून घेऊन इथे जोडून घ्यायचं धागा. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आपल्याला इथे. त्यानंतर पुढे 3 अर्धवट खांब तयार करायचे. हे टोटल 4 अर्धवट खांब झाले. वरती हे 4 लूप तयार झाले तिथून लूप बाहेर काढायचं आहे 4ही लूपमधून. पुढे 4 साखळ्या घ्यायच्या. ही जी पहिली साखळी घेतली तो हा राऊंड पूर्ण झाल्याचा आहे. पुढे 4 साखळ्या घ्यायच्या. टोटल या 5 साखळ्या तयार होतात. ह्या 5 साखळ्या झाल्यावर पुढे जो हा 3 साखळ्यांचा राऊंड आहे तिथे परत आपल्याला 4 अर्धवट खांब बनवायचे. प्रत्येक खांब अर्धवट करत जायचं. पूर्ण नाही घ्यायचं. खांब पूर्ण नाही बनवायचं. ही जी साखळी घेते मी पहिली तेव्हा हा राऊंड पूर्ण केल्याचा एक साखळी घेऊन हा राऊंड पूर्ण होतो पॅटर्न. पुढे 4 साखळ्या घ्यायच्या. परत एकदा दाखवते. पुढे 30 स्टेप करत जायचे. प्रत्येक 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये 4 अर्धवट खांब तयार करायचे. इथून वरच्या लूपमधून 4ही लूपमधून लूप बाहेर काढून घ्यायचे. एक साखळी घेऊन हा पॅटर्न पूर्ण करायचा. पुढे पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. 4 साखळ्या घ्यायच्या. पुढच्या 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये परत 4
अर्धवट खांब बनवायचे. पुढे 4 साखळ्या, सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतलाय. शेवटला इथे हा 4 साखळ्या झाल्यावर इथे जो ह्याचा 4 अर्धवट खांब घेतलेले आपण, त्याचा जो वरचा लूप येतो तिथे स्लिप स्टिच करून जोडून घेतलंय आणि धागा कट करून घ्यायचा आहे. इथे आता मी तिसरा कलर आकाशी कलर घेणार आहे. शेवटचा राऊंड दाखवते आता याचा. आता इथे हे 4 साखळ्यांचा हा जो पहिला राऊंड आहे, अगोदर स्लिप स्टिच करून घ्यायचे इथे. त्यानंतर 4 साखळ्यांचा हा पहिला मोठा खांब झाला. दोन राऊंड घ्यायचे मोठ्या खांबासाठी. हा पहिला खांब झाला. टोटल आपल्याला 8 मोठे खांब बनवून घ्यायचे. एक, दोन, तीन, 4, 5, 6, 7 आणि 8. हे 8 मोठे खांब बनवून झाले एका राऊंडमध्ये. पुढे 5 साखळ्या घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5. हे 8 मोठे खांब झाल्यावर 5 साखळ्या घ्यायचे. त्यानंतर त्याच गॅपमध्ये पुन्हा 8 मोठे खांब घ्यायचे. दोन, 3, 4, 5, 6, 7, 8. हा आपला पहिला कॉर्नर बनवून झाला चौकोनचा. पुढे पुन्हा 5 साखळ्या घ्यायच्या. 5 साखळ्या झाल्यावर इथे हा जो 4 साखळ्यांचा दुसरा राऊंड आहे, इथे रुखा खांब बनवून घ्यायचे. पुन्हा 5 साखळ्या घ्यायच्या. 1, 2, 3, 4, 5.
त्याच्या पुढच्या 4 साखळ्या तिथे मुक्का खांब टाकून घ्यायचा. इथे सॉरी मी विसरले, हे जे 8 मोठे मोठे खांब, 5 साखळ्या आणि पुन्हा 8 मोठे खांब झाल्यावर इथे डायरेक्ट हा जो 4 साखळ्यांचा पुढचा गॅप आहे तिथे मुका खांब टाकायचा आहे. त्यानंतर पुढे 5 साखळ्या घ्यायच्या. 5 साखळ्या पुन्हा इथे एक मुका खांब घेऊन पुन्हा 5 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5. त्याच्या पुढच्या 4 साखळ्यांच्या गॅपमध्ये मुका खांब घ्यायचा. हे 5 साखळ्यांचे 2 राऊंड पुढे बनवून घ्यायचे. त्याच्या पुढच्या 4 साखळ्यांच्या गॅपमध्ये सेम ही प्रोसेस इथे करून घ्यायची. परत 8 मोठे खांब बनवून घ्यायचे आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये 4 साखळ्यांच्या गॅपमध्ये. एक 2 3 4 5 6 7 8. हे मोठे खांब झाल्यावर 5 साखळ्या घ्यायचे. 5 साखळ्या झाल्यावर पुन्हा ह्याच गॅपमध्येच 8 मोठे खांब घ्यायचे. एक 2 3 4 5 6 7 हा दुसरा पॅटर्न बनवून झाला. पुढे हा जो 4 साखळ्यांचा गॅप आहे तिथे एक मुका खांब टाकायचा आहे. मुका खांब झाल्यावर 5 साखळ्या घ्यायचे. 5 साखळ्या झाल्यावर त्याच्या पुढच्या 4 साखळ्यांच्या गॅपमध्ये पुन्हा एक मुका खांब घ्यायचा. पुढे पुन्हा 5 साखळ्या घ्यायचे. 1 2 3 4 5. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एक मुका खांब घ्यायचा. हे 2 राऊंड झाले. पुन्हा ती स्टेप करायची. हे जसे हा 2 स्टेप आपण इथे केल्या. हा मुका खांब झाल्यावर पुन्हा त्याच्या पुढच्या 4 साखळ्यांच्या गॅपमध्ये परत 8 मोठे खांब बनवून घ्यायचे. टोटल या 4 बाजू आपल्याला पूर्ण करायचे. इथे मी 2 हे पॅटर्न बनवून दाखवले. पुढे हे 2 राऊंड पूर्ण करून घ्यायचे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.